सोनदत तिच्या रामापूर साईटवर पावसांचा थेंब थेंब पडत होता. रस्त्यावर लोक कमी होते. काही जण चहाच्या टपरीवर थांबलेले, तर काही जण एसटी डेपोच्या दिशेने चाललेले. पण त्या डेपोच्या मागच्या बाजूला एका छोट्याशा सरकारी क्वार्टरमध्ये मात्र एक शांतता होती. अस्वाभाविक आणि धोकादायक शांतता. काशव्वा तिच्या घरातील नाकी डोळ्यांनी साधी पण डोळ्यांमध्ये ठामपणा असलेली स्त्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून काम करत होती. रोज बसमधल्या प्रवाशांशी हसत बोलत, तिकीट देत, पैशांची काटेकोर हिशोब ठेवत जगणारी ती स्त्री आज मात्र 5 दिवसांपासून डेपोमध्ये आलीच नव्हती. तिच्या सहकाऱ्यांना आधी वाटलं कदाचित सुट्टी घेतली असेल, मुलगा आजारी असेल. पण जेव्हा सलग 3 दिवस ती आली नाही, फोनही लागला नाही, तेव्हा कुणाच्या मनात तरी शंकेची रेघ उमटली. त्यात क्वार्टरचा दरवाजा आतून बंद होता, कुलूप लावलेलं. शेजाऱ्यांना वाटलं कदाचित कुठेतरी गावी गेली असेल, पण तिच्या सर्व वस्तू घरातच होत्या. शेवटी तिच्या सहकार्याने पोलिसांना कळवलं. जेव्हा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा आतून येणाऱ्या दुर्गंधीने सगळ्यांना हादरवून टाकलं. आज जमिनीवर रक्ताचे डाग, भिंतीवर पसरलेले हाताचे ठसे, काशव्वाचं निष्प्राण शरीर. तिच्या चेहऱ्यावर भीती, वेदना आणि आश्चर्य एकत्र दिसत होतं. जणू मृत्यूपूर्वी तिने तिचा मरणारा क्षण ओळखला होता. पोलीस आले, पंचनामा झाला आणि बातमी गावभर पसरली. एसटी कंडक्टर महिलेचा खून. सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का बसला, कारण काशव्वा एक चांगली, स्वावलंबी आणि शांत स्वभावाची स्त्री म्हणून ओळखली जायची. ती कुणाशी वाद घालणारी नव्हती. मग असा कोण तिचा शत्रू असू शकतो? संतोष कांबळे, तिचा माजी पती, निपाणी ठाण्यात काम करणारा पोलीस कॉन्स्टेबल. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ते दोघे आधी प्रेमविवाह केलेले ना? हो, आंतरजातीय लग्न, पण काहीतरी बिनसलं होतं म्हणे. 12 वर्षांपूर्वीची गोष्ट. काशव्वा आणि संतोष दोघांची ओळख एसटी बसमधून झाली. त्यावेळेस काशव्वा तिकीट देत होती आणि संतोष एका प्रकरणाच्या तपासासाठी गावात आला होता. काही दिवसांनी पुन्हा भेट, पुन्हा बोलणं आणि हळूहळू दोघांच्या मनात आकर्षण वाढलं. घरच्यांचा विरोध झाला, पण प्रेमाच्या जिद्दीपुढे समाजाचं बंधन टिकतं का? त्यांनी आंतरजातीय विवाह केला, एकत्र राहू लागले, घर घेतलं, संसार उभारला. काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला, छोटा, कोंडस, 11 वर्षांचा निखिल. सुरुवातीची वर्ष स्वर्गासारखी गेली. काशव्वा कामावरून परत आली की दोघे एकत्र जेवायचे, मुलासोबत खेळायचे आणि भविष्यात घर बांधायचंय, गाडी घ्यायची अशा गप्पा मारायचे. पण हळूहळू संतोषच्या मनात संशयाचं विष पसरायला लागलं. त्याला वाटू लागलं ती बसमध्ये रोज पुरुष प्रवाशांशी बोलते, ते सगळं कामाच्या निमित्तानं नाही, काहीतरी लपवते ती. तो तिच्या फोनची तपासणी करायला लागला, मित्रांवर लक्ष ठेवायला लागला. काशव्वाने सुरुवातीला हे सगळं दुर्लक्ष केलं, पण नंतर ती दमली. विश्वास ठेवू शकत नसेल तर राहू नको माझ्याबरोबर, असं ती म्हणाली होती. पण संतोषला हे शब्द अपमानासारखे वाटले. वाद वाढत गेले, भांडण हिंसाचारात बदलली. एक दिवस तिने ठरवलं पुरे झालं, ती मुलासह वेगळी राहायला गेली. नंतर सोनदत्ती डेपोमध्ये बदली करून घेतली आणि अखेर न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. एप्रिल 2025 मध्ये न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला. पण संपलं असं वाटणं हीच चूक होती, कारण संतोषच्या मनातील आग अजून विझलेली नव्हती. त्याला मुलाचा ताबा हवा होता. तो सतत मुलाशी बोलायचा प्रयत्न करायचा. मुलगा मात्र आईकडेच राहू इच्छित होता. मी आईजवळच राहणार, त्याने पंचांपुढे स्पष्ट सांगितलं होतं. हे ऐकल्यावर संतोषचं मन फुटलं. त्याला वाटलं माझा मुलगाच माझ्या विरुद्ध झाला. मग सुरू झाली धोकादायक भेटींची मालिका. संतोष कधी तिच्या डेपोवर यायचा, कधी घरी. सुरुवातीला तो मुलाला भेटायला आलोय असं म्हणायचा, पण हळूहळू त्याच्या भेटीत राग आणि धमक्या वाढू लागल्या. शेजारी म्हणायचे दोघं पुन्हा एकत्र होतील बहुतेक, पण कोणालाही कल्पना नव्हती तो राग आता खुणाच्या मर्यादेपर्यंत पोहोचला आहे. 13 ऑक्टोबरच्या सकाळी तो पुन्हा तिच्या घरी गेला. मुलगा शाळेत गेला होता. घरात फक्त काशव्वा होती. दोघांचं बोलणं वादात बदललं. मला मुलगा हवा, तो ओरडला. तू त्याचं आयुष्यही नष्ट करशील, तुझा संशय त्याच्यावर पण नेशील, ती रडत म्हणाली. संतोषने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम नव्हतं, फक्त विक्षिप्त द्वेष होता. क्षणभर शांतता आणि मग चमकणारा स्टीलचा चाकू. काशव्वाने पळायचा प्रयत्न केला, पण संतोषने तिला धरून प्रहार केला. ती धडपडत बेडच्या बाजूला कोसळली. तिच्या शेवटच्या श्वासात तिने फक्त एवढं म्हटलं, माझ्या मुलाला स्पर्श करू नकोस. संतोषने घराला कुलूप लावलं आणि निघून गेला. 5 दिवसांनी तिच्या सहकार्याने जेव्हा दरवाजा उघडवून घेतला तेव्हा ते दृश्य कोणालाही विसरता आलं नाही. पोलीस तपास सुरू झाला. सुरुवातीला संतोष सापडला नाही, पण शेवटी निपाणीहून
काही अंतरावर त्याला पकडलं गेलं. त्याने कबूल केलं, हो मिस केलं. माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला. माझ्या आयुष्याचा अर्थच संपला. पण खरी वेदना त्या 11 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात आहे, ज्याने दोघांनाही गमावलं. एक आई मरण पावली आणि वडील तुरुंगात गेले. लोक म्हणतात संशय म्हणजे प्रेमाचं शव. काशव्वा आणि संतोष यांची कहाणी हेच सांगून जाते. जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा नातं जगत नाही, आणि जेव्हा राग प्रेमावर विजय मिळवतो तेव्हा उरतो फक्त मृत्यू. हा होता संशयाचा शेवट, काशव्वाची कहाणी. एक खरी घटना जी प्रेम, संशय आणि स्वाभिमान यांच्यात होणाऱ्या संघर्षाची सर्वात भीषण परिणती दाखवते.